नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे आणि या हिंसाचारामध्ये मुरबाड तालुक्यातील अनेक पर्यटक आहेत, नागरिक आहेत, ते अडकलेले आहेत आणि काही वेळापूर्वी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांना त्यांनी विनंती केलेली आहे की या नेपाळ परिसरातून, विशेषतः काठमांडू परिसरातून, पशुपतीनाथ मंदिरातून आम्हाला बाहेर काढा, या परिसरातून बाहेर काढा। स्वतः आमदार साहेब आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे बालाजी केनीकर साहेब आपल्यासोबत आहेत। आमदार साहेब, काय या लोकांनी व्यथा मांडली त्यांच्याकडे, तुमच्याकडे किती दिवसांपासून अडकून आहेत आणि काय प्रयत्न करतोय आपण बाहेर आणण्यासाठी त्यांना? 47 लोकांची ट्रिप जाऊन जवळजवळ 6 ते 7 दिवस होत आलेत त्यांना। त्या अगोदर चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रवास केला आणि काठमांडूला आल्यानंतर दंगलीचा जो मोठ्या प्रमाणातला उठाव झाला आणि नेपाळच्या परिस्थितीमध्ये एकदम सरकारच्या विरोधात गेल्यामुळं तिथं मिलिटरीने ताबा घेतला आहे आणि त्यामुळं जाळपोळ मोठ्या प्रमाणात आहे। पण आपले जे पर्यटक गेलेले आहेत, मुरबाड तालुक्यातले 47 लोक आहेत, महिलासुद्धा त्यामध्ये आहेत, त्यांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी थांबलेले आहेत ते आणि हॉटेलच्या बाहेर निघू नये अशा प्रकारच्या सूचना ठेवून ते सतत माझ्याबरोबर व्हॉट्सअपवर त्यांचं बोलणं चालू आहे आणि नक्कीच त्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे। आपल्या जिल्हाधिकारी पांचाळ साहेब यांनीसुद्धा शासनाच्या बरोबर सविस्तरपणे चर्चा करून त्यांना मदत कशी होईल, लवकरात लवकर बाहेर कसं आणायचं यासाठी प्रयत्न आहेत। दुसरा टप्पा आहे तो पोखरणला आहे। पोखरणला 65 लोक अडकलेले आहेत। त्या ठिकाणी काठमांडूपेक्षा कमी थोडंसं वातावरण बरं आहे, पण हॉटेलच्या बाहेर किंवा रस्त्यावर कोणालाही निघून दिलं जात नाही। मुख्यमंत्र्यांची या संदर्भात काही चर्चा, बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांच्या बरोबर माझं सकाळीच बोलणं झालं आणि त्यांनी त्या पद्धतीने सूचनाही दिल्यात आणि मला काही नंबरही दिले त्या ठिकाणी बोलण्याचे। माझा सतत संपर्क आहे, निश्चितपणे सरकारच्या वतीने त्यांना मदत होते आणि मीही स्वतः संपर्कात आहेत। आमचे केनीकर साहेब, आम्ही सगळेजण त्यामध्ये। काय व्यवस्था केली जाईल त्यांना आणण्यासाठी? स्पेशल विमान आणलं जाईल किंवा बाय रोड? पोखरावरून जे आहेत त्यांना बाय रोड आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। बाउंड्रीच्या बाहेर मिलिटरी त्यांना सोडेल आणि त्यांना आणण्याचा प्रयत्न करतोय। पण काठमांडूच्या एरियामध्ये जे पर्यटक आहेत त्यांना विमानातूनच आणण्याचा प्रयत्न होतोय। एखादं स्पेशल विमान काढण्याचा प्रयत्न मिलिटरीच्या माध्यमातून त्याचं मदत होईल। तरी साधारणतः किती दिवस लागतील यासाठी? नाही, पोखरातले तर तातडीने यायला पाहिजेत। उद्यापर्यंत तो निर्णय होईल आणि मार्गी लागेल। काठमांडूला वातावरण थोडं गंभीर आहे, त्याच्यामुळं थोडासा विचार करतो आम्ही की बाहेर काढावं किंवा नाही। त्यामुळे थोडंसं वातावरण पाहूनच त्यांचा निर्णय घेईल आणि मग त्यांना बाहेर सुरक्षित। साहेब, आपण देखील या सगळ्या पर्यटकांसाठी त्यांना इंडियामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करताय। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज एक दिवसाचा गणपती असून सुद्धा साहेब त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री साहेबांचंही बोलणं झालेलं आहे आणि शासनाच्या वतीने सांगितले गेले की बाबा लवकरात लवकर उद्या किंवा परवापर्यंत सर्व प्रयत्न केले जातील। आपण पाहिलं की काठमांडू, विशेषतः पशुपतीनाथ मंदिरच्या परिसरामध्ये पर्यटक जे अडकलेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे। मात्र या सगळ्या पर्यटकांना 1 ते 2 दिवसांमध्ये आम्ही भारतामध्ये घेऊन येऊ अशा प्रकारचे आश्वासन आमदार किसन कथोरे, त्याचबरोबर आमदार बालाजी केनीकर यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। गणेश मंजुळा, न्यूज 18 लोकमत, बदलापूर।